नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे गोड गाणारी आणि अभिनय पण छान करते प्लेबॅक सिंगर सोनाली सोनावणे. सोनाली, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. मला ऍक्च्युली जेव्हा सोनाली नाव येतं ना ते माझं माहित नाही, माझ्या ब्रेनला असंच ते असतं शो सोनाली. त्यामुळे इथे पण मी तसंच म्हणणार होते. पण तुझ्या आपण म्हणूयात ना रगरग में म्युझिक आहे. लहानपणापासून तू गातीयेस, तू डान्सर पण आहेस आणि इतकी सुंदर सुंदर हिट गाणी आम्हाला दिलेली आहेस. तर आई बाबा आजी आजोबा मामा मावशी कोणाकडनं हे तुझ्याकडे आलंय? खरं तर प्रोफेशनली या फील्डमध्ये कोणीच नव्हतं, एस्टॅब्लिश्ड सिंगर म्हणून असं कोणी नव्हतं फॅमिलीमध्ये. पण मामांना गायला आवडायचं आणि आईला सुद्धा गायला आवडायचं, पण त्यांची परिस्थिती तशी नव्हती की ते ह्या क्षेत्रात एक्सप्लोअर करू शकतील किंवा पुढे जाऊ शकतील म्युझिकला घेऊन. पण आईने ठरवलेलंच होतं की माझ्या जन्मापासूनच की माझ्यामध्ये काहीतरी गुण ते हवेत, कलेचे काहीतरी गुण हवेत. मग ते डान्सिंग असो सिंगिंग असो. त्यामुळे ती मला सगळं शिकवत गेली लहानपणापासून, ते रुजवत गेली माझ्यामध्ये. मग त्यामुळे मला लहानपणापासून खूप आवड होती, डान्सची आवड होती, गाण्याची आवड होती. ते तसं सगळं रुळत गेलं माझ्यामध्ये आणि गाण्याच्या कॉम्पिटिशन्समध्ये मग पार्टिसिपेट करणं, ऑडिशन्स देत राहणं. सो ही अशी सुरुवात झाली. त्यामुळे मग ते तसं म्युझिक पुढे जात गेलं. डान्स पण मग असं एक झालं की सिंगिंग आपण निवडूयात, म्हणजे एक काहीतरी केलं तर एक काहीतरी मी जर सिलेक्ट करेन तर मला त्याच्यामध्ये अजून जास्त फोकस करता येईल, पुढे जाता येईल. सो दॅट्स हाऊ म्युझिककडे मग तो कल जास्त वाढला. आयुष्यात मिळालेला पहिला कमर्शियल ब्रेक कोणता होता? मी ऍक्च्युली जेव्हा 8th स्टँडर्डला होते तेव्हा मी पहिलं रेकॉर्डिंग केलं माझं. हां, तर दॅट वॉज फॉर अ CD. तेव्हा CDचा वगैरे काळ होता. ते एक कोळी गीत होतं आणि ती माझी पहिली रेकॉर्डिंग होती. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी प्रशांत दादा आणि माझी भेट झाली एका अल्बम सॉन्गसाठी आणि दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक असं मी म्हणजे पहिलं गाणं मी CDसाठी गायलं. पण त्यानंतर मग आमची भेट झाली आणि अल्बम सॉन्गसाठी दॅट वॉज माय फर्स्ट सॉन्ग, माय डेब्यू सॉन्ग. तुझं वय तेव्हा किती होतं? 2019 मध्ये वगैरे केलं असेल ना, म्हणजे 6 वर्षापूर्वी. 18-19. आणि ते हिट झालं म्हणजे पहिलं हिट. येस, लवली. आणि मग त्यानंतर ठाम झालं की आता आपण हेच म्युझिकच करतो. येस. आणि ऑलवेज बॅकअप प्लॅन होताच. म्हणजे आईने सांगून ठेवलेलं होतं की शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. तू काय एज्युकेशन घेतलंय? मी लॉ कम्प्लीट केलंय त्यासाठी. सो माझं असं होतं की प्लॅन बी असायलाच हवा. किती छान. म्हणजे इमॅजिन करते मी इतकी सुंदर दिसणारी वकील जी आहे गाण्यातनं आर्ग्युमेंट करते. काय इंटरेस्टिंग चित्र असेल ते, नाही? सगळे हेच म्हणतात. कधी जाऊन तू प्रॅक्टिस केली नाही, कारण ऑफकोर्स तो प्लॅन बी आहे आणि आता इकडे इतकं छान सुरू आहे तर तसा वेळ मिळत नाही फार. नाही, पण ते महत्वाचं आहे की आपल्याकडे एक डिग्री असायला पाहिजे. ते गाणं रेकॉर्ड होतं, त्यानंतर त्या गाण्याबद्दलचं डिस्कशन घरामध्ये कोणासोबत करते? विशेषतः घरात ऍक्च्युली आमचं सगळ्यांसोबतच डिस्कशन असतं. आणि रेकॉर्डिंग वरून घरी आल्यावर आईचा पहिला प्रश्न असतो, कसं होतं गाणं, काय गाणं होतं? मग तिला मी सांगते, आज मी हे रेकॉर्ड केलं, आज ते केलं. इनफॅक्ट माझं गाणं रिलीज झाल्यानंतर सुद्धा आईची नेहमी कंप्लेंट असते, तुम्हाला पहिलं लिंक का नाही पाठवत? आणि दादाची गाणी जेव्हा येतात, दादाला सवय आहे लिंक शेअर करायची सगळ्यांना. मम्मी म्हणते, दादा पाठवतो, तू कधीच लिंक पाठवत नाहीस मला. सो हे एक हेल्दी डिस्कशन असतं घरी. आणि एक आमचं ठरलेलं आहे की कुठलंही गाणं आल्यानंतर आम्ही सगळे पूर्ण फॅमिली बसून ते गाणं टीव्हीला बघणार आणि मग त्याच्यानंतर सगळे रिव्ह्यू देतात की गाणं कसं होतं काय. आणि रेकॉर्डिंग नंतर ऑफकोर्स ते एक इनफॅक्ट रेकॉर्डिंगला जाताना सुद्धा मी मम्मीला सांगून जाते की आज असं असं छान गाणं आहे माझं. किती छान. मला सांग, तुझ्या आयुष्यातील तुझा सगळ्यात मोठा क्रिटिक कोण आहे? क्रिटिक मी म्हणेन मी स्वतःची एक हेल्दी क्रिटिक आहे. माझ्यात प्रत्येक काम झाल्यानंतर मी ते गाणं जेव्हा ऐकते तेव्हा मी त्यातनं ते पॉईंट्स काढते की मला आता ह्यातनं काय घेतलं पाहिजे, काय चांगलं आहे जे कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे आणि ह्यातलं काय वाईट आहे जे मला स्वतःमध्ये ते सुधारायला हवं. आणि प्रत्येक गाण्यात मी ते शिकत जाते आणि पुढच्या गाण्यात त्याचा उपयोग करते. तुझ्या मते यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय? यशस्वी नाहीच होत माणूस कधी मुळात कम्प्लिटली. बट आय थिंक आपल्या आईवडिलांच्या नजरेत आपल्याबद्दलचं ते जे ते सुख असतं की माझी मुलगी काहीतरी करते, किंवा त्यांच्या डोळ्यात जी प्राईड आपण बघतो ना नेहमी कुठलंही काम जेव्हा आपलं होतं. मला पर्सनली स्वतः असं कधी फील होत नाही की मी हे खूप छान केलं आता. पण जेव्हा त्यांच्या थ्रू मला ते कळतं की ते हॅपी आहेत, ते प्राऊड आहेत माझ्याबद्दल, तेव्हा मला फील होतं की ओके, कुठे ना कुठे आपण सक्सेसफुल आहोत.
किती गोड. कसं असतं ना, आपण जेव्हा लहानाचं मोठं होत असतो तेव्हा कुणाचा तरी मुलगा किंवा कोणाची तरी मुलगी म्हणून आपली ओळख असते. करेक्ट. एका वयानंतर ते यांचे आई बाबा आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे आज सोनालीचे हे बाबा आहेत बरं का, आज ही सोनालीची आई चालली आहे. तर हा जो मोमेंट होता तो बाबांना जेव्हा दिला आणि त्यांनी त्याबद्दल घरी कधी तुला सांगितलं? कारण की काही पेरेंट्स बोलून दाखवतात, काही नाही बोलत, पण ते खूप भारी वाटत असतं त्यांना, जगात भारी वाटत नाही. बोलतात, मम्मी पप्पा नेहमी बोलतात आणि ते नेहमी एक्सप्रेस करत असतात की त्यांना किती आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा. इनफॅक्ट मी इतकं एक्सप्रेस करत नाही स्वतःबद्दल, पण मी तेच जे मगाशी म्हणाले की मला त्यांच्या थ्रूच कळतं की मी काय करते. कारण आपण स्वतःकडे कधी काम करण्यात इतके व्यस्त असतो की आपण कधी ते फिगर आउट करत बसत नाही की आपण आतापर्यंत काय केलंय किंवा काय नाही, आपण ते बघत बसत नाही. पण ते माझ्या आई वडिलांकडून नेहमी मला कळतं आणि तेच माझे बिगेस्ट मोटिवेटर्स आहेत, कारण ते कायम मोटिवेट करत असतात. आणि इनफॅक्ट मी पण कधी 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 तो कॉन्फिडन्स लूज होतो, कधी कधी वाटतं की अरे तेच करतोय आपण, थोडं काहीतरी वेगळं करूयात. हा, किंवा अगदी तसं नसतंच मुळात काही, पण आपल्यालाच ते वाटत असतं. हा. आणि हे नेहमी होतं माझ्याबरोबर, बऱ्याचदा होतं. कारण इतकं ते वेगळं करण्याचं काहीतरी असतं ना मनात की मला अजून काहीतरी वेगळं करायचंय. पण तेव्हा नेहमी मम्मी, आणि माझं ते आहे की मी सगळ्या गोष्टी आईसोबत शेअर करते. शी इज माय बेस्ट फ्रेंड. सो ती सवय झालेली आहे. मला काही वाटलं की मी ते शेअर करते आणि मग त्याच्यावर तिचं जे उत्तर असतं ना ते माझं बिगेस्ट मोटिवेशन आहे. तिचं काय म्हणणं असतं जेव्हा तू म्हणते की मला काहीतरी वेगळं करावं असं वाटतंय? ती काय म्हणते? तिचं तेच असं की तू वेगळं ऑलरेडी करतेस. तुला ते वाटतंय, ते तुझ्या मनाचंच हे सगळं आहे, पण तसं नाहीये. ती मोटिवेट करत असते. मग कधी कधी तर असं होतं, आता इतकी गाणी आलेली आहेत ना, तर ती गाणी माझ्या पण लक्षात न जातात कधी कधी. कारण काही गाण्यांना ते प्रेम मिळतं खूप, त्यामुळे ते सतत कुठे ना कुठे काही गाणी वाजत असतात, ते ऑलरेडी हिट असतात. पण काही गाणी अंडररेटेड सुद्धा राहतात, ती आपण कधी कधी ऐकत नाही, पण ती गाणी इतकी सुंदर बनवलेली असतात. आणि ऑफकोर्स माझं कुठलंही काम असेल, मग ते गाणं आज हिट असेल किंवा नसेल, पण ते मी तितकंच मनापासून गायलेलं आहे, त्यात तितकेच माझे कष्ट आहेत किंवा तितकंच डेडिकेशनने मी ते गायलेलं आहे. त्यामुळे काही गाणी मग ती मला ऐकवते. इनफॅक्ट आम्ही कधी कधी तिच्या प्लेलिस्टमध्ये, पप्पांच्या प्लेलिस्टमध्ये, इतकी प्लेलिस्ट म्हणजे पप्पा युट्यूबला माझं नाव टाकून रात्री, त्यांचं रुटीन आहे, रात्री झोपताना सुद्धा माझीच गाणी ऐकून झोपतात, सकाळी उठल्यावर सुद्धा ते माझीच गाणी ऐकतात. सो ते त्यांच्या थ्रू ते मोटिवेशन सारखं मिळत असतं. आणि मग जेव्हा मी गायलेली गाणी जी मीच खूप कमी ऐकलेत, जेव्हा त्यांना ऐकताना मी बघते ना, तेव्हा मग वाटतं अरे नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे, आपण उगाचच ओव्हरथिंक करतोय. जेव्हा मी गाडीत सुद्धा ट्रॅव्हल करत असतो ना, माझा भाऊ आहे जो मला मॅनेज करतो, आणि इवन ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड, ज्याच्यासोबत मी सगळं शेअर करते. तर कधी कधी तो माझी अशी गाणी लावतो गाडीमध्ये की जी मी कमी ऐकलीत खूप, आणि तेव्हा मला फील होतं अरे ह्याच्यात माझा व्हॉइस टेक्स्चर खूप वेगळा आहे, ह्यात मी खूप काहीतरी वेगळं गायलंय. मग तेव्हा वाटतं की अरे नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे. आपण खूप लकी आहोत की आपल्या आयुष्यात आपल्याला असं गाईड करणारी आपली माणसं. व्हेरी ट्रू. येस, वी आर सो ब्लेस्ड. आता तुझं सोशल मीडिया पाहिलं तर त्याच्यावरती नोटिफिकेशन्स म्हणजे नॉनस्टॉप चालू असतात. तुझे व्हिडिओजचे जे व्ह्यूज आहेत ते पण जातात, इनबॉक्स पण भरत असेल DM. तर कसं मॅनेज करते की त्याच्यासाठी कोणी ठेवली व्यक्ती की ते बघतात की तू बघते वेळ मिळेल तसं? मी बघते वेळ मिळेल तसं. फक्त ते जे रिक्वेस्ट DM असतात ना, ते मला फार बघायला मिळत नाही. मग कधीतरी दादाकडे मी फोन देते आणि तू हे चेक कर ह्यात अगदीच, कारण कधी कधी खूप कामाचे मेसेजेस सुद्धा असतात. फॅन्सचे तर असतातच, पण कामाचे पण मेसेजेस असतात. आणि बाकी मग स्टोरीला सारखे ते मेन्शन्स असतात, कोणी काय आपलं छान एडिट करून टाकतं, कोणी कुठल्या गाण्याचं काय हे करतं. तर आय मेक शुअर की ॲटलिस्ट मी ती स्टोरी लाईक करते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवते की मी बघितलंय आणि मला आवडतंय. जेव्हा एक कलाकार मोठा होत असतो किंवा त्याला मोठं व्हायचं असतं, आपण स्वप्न बघत असतो, तेव्हा हेच असतं आपल्या डोक्यात की मला असं प्रेम मिळावं, मी रस्त्याने चालत असेल मला कोणीतरी ओळखावं. मग जेव्हा आपल्याला ते मिळतं तेव्हा कधी कधी काही वेळेला काहींचं होतं की मग त्या गोष्टीची सवय होते, मग त्याचा कंटाळा येतो. सो आय थिंक वी आर व्हेरी ग्रेटफुल की आपल्याला ते प्रेम मिळतंय. सो ते आपण जितकं जपता येईल तितकं जपावं. सो आय रिअली ट्राय हार्ड फॉर दॅट. तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आणि आता नवलखा हार बद्दल मला जाणून घ्यायचं, जे आताच तुझं लेटेस्ट गाणं आहे आणि ते पण प्रेक्षकांना आवडतं आहे, छान त्याला रिस्पॉन्स मिळतोय, त्या गाण्याची स्टोरी सांग.
गाण्याची स्टोरी म्हणजे 5 मार्चला दादाच्या चॅनलवर, प्रशांताच्या चॅनलवर, येस दॅट्स अ लकी डेट फॉर ऑल ऑफ अस. तर हीच टीम आमची जी आहे, कोर टीम, आम्ही एक गाणं दादाच्या चॅनलवर येतं दर 5 मार्चला आणि ती सगळी गाणी हिट राहिली आहेत आत्तापर्यंत. दिस टाइम इट वॉज लकी टाइम फॉर 9 लख हार. सो दादाचं ठरत होतं की काय गाणं करायचं की नाही इथपर्यंत झालं होतं, कारण दादाचं शेड्यूल खूप बिझी होतं. बट देन वी ऑल डिसाइडेड की आपण करूयातच. आणि मग दादाने 9 लख हार ऐकवला आम्हाला, थोडा मुखडा त्याने जो काही रफ तयार केला होता. आणि आम्हाला सगळ्यांना ॲक्च्युली ते इतकं आवडलं, इतकं कॅची वाटलं. आणि तिथेच कळलं की प्रेक्षकांना पण 100% हे गाणं आवडणार आहे. सो ते दादाने केलं. आणि ह्या गाण्यासाठी टेक्स्चर थोडासा वेगळा वापरावा लागला, कारण थोडं वेस्टर्नाइज्ड गाणं होतं, थोडं मॉडर्न टचचं गाणं होतं. त्यामुळे माझे तर नेहमीच प्रयत्न असतात की मला ह्या गाण्यात काय वेगळं करता येईल, काय वेगळं करायला मिळतंय. बट दादाचे नेहमी इन्स्ट्रक्शन्स असतात की त्याला काय रिक्वायरमेंट आहे या गाण्यासाठी. सो आम्ही ते छान रेकॉर्ड केलं, ते छान रेकॉर्ड झालं आणि आता प्रेक्षकांचं छान त्याला प्रेमसुद्धा मिळतंय. ते बघून छान वाटतंय. किती मस्त. या पुढची अजून कुठली गाणी आहेत ज्याची तू आतुरतेने वाट बघतेस? रेकॉर्डिंग झालेत आणि ते त्या काही दिवसांमध्ये आम्हाला ऐकायला मिळतील. बरीच गाणी आहेत. आय हॅव लॉस्ट द काउंट ऑफ माय रिलीज सॉंग्स. 250+ आहेत समवेअर, कारण 250 मध्ये काउंट होता, पण आता मी बरेच दिवस झाले ते आय हॅव लॉस्ट इट. सो 250 रिलीज्ड आहेत ऑलमोस्ट प्लस, आणि 50+ नेहमी असतात ते बकेटमध्ये अनरिलीज सॉंग्सच्या. सुंदर. असंच भरपूर काम तुझ्याकडे येत राहो आणि तुझी ही जी कामामधली आपण म्हणूयात ना की एक्सपेरिमेंट करण्याची जी वृत्ती आहे ती अशीच राहोत. खूप छान वाटलं. तुझ्या गोड आवाजातला गप्पा मी ऐकलेल्या आहेत. तुझा गोड आवाजही आम्हाला ऐकू दे. ज्या गाण्याबद्दल आपण खरं तितक्या गप्पा मारण्यासाठी इथे आलो आहोत, 9 लख हार. येस, डेफिनेटली. देवाच्या समोर सोन्याचं डोरलं माझ्या गळ्यात तू बांधशील काय, वाजत गाजत वरात मिरवत तुझ्या घराला नेशील काय, राजा प्यार मला करशील काय, हे गळ्यामध्ये 9 लख हार, ए राजा मला साडी चोळी आणशील काय, ए राजा मला साडी चोळी आणशील काय, हे गळ्यामध्ये 9 लख हार, राजा मला साडी चोळी आणशील काय, ए राजा मला साडी चोळी आणशील काय. किती छान, किती छान, खूप मस्त. कधी असं वाटलं आयुष्यामध्ये की एखादी अशी ज्वेलरी आपल्याकडे हवी आहे ज्याबद्दल आपण म्हणजे विचार केला होता की अरे हे आपल्याला झेपणार नाही, आपल्याला ही गोष्ट परवडणार नाही, पण आता कामामुळे असं आलं की या वी कॅन अफोर्ड इट? येस, मला हे आईला गिफ्ट देताना वाटतं नेहमी की ग्रेटफुल फील होतं की आपण तिच्या चेहऱ्यावर, म्हणजे ते तर स्वतःसाठी करतच नाहीत कधी आयुष्यात, आपल्यासाठी करत असतात कायम, पण जेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो ती आय थिंक प्रत्येकासाठी ती बेस्ट फिलिंग आहे या जगातली, की आपण आईवडिलांसाठी काहीतरी करू शकतो, त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट देऊ शकतो. सो मी आईला जेव्हा पहिल्यांदा सोन्याचं गिफ्ट दिलं होतं ना, बँगल्स केलं होतं तिच्यासाठी, सो तेच मला आठवतं की वी आर रिअली ग्रेटफुल की आपण ते करू शकतो. किती छान. आणि असंच तू खूप करत राहा आईसाठी. म्हणजे ह्या स्टुडिओमध्ये अशा कित्येक इन्स्पायरिंग स्टोरीज मी ऐकलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मी खूप माझं आयुष्य कॉन्टेंट फील करते, कारण की इतक्या कमाल व्यक्तिमत्वांना भेटण्याची संधी मिळते. आज स्टार्स कट्ट्यावरती तुम्ही गप्पा ऐकलेल्या आहेत प्लेबॅक सिंगर सोनाली सोनावणे सोबत. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात पुन्हा एका नव्या आर्टिस्टसह.